नमस्कार. माझं नाव घनश्याम इंगळे आहे. मी धानुकामध्ये SME सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट म्हणून कार्यरत आहे. आणि आज आपला विषय इथे ऊस या विषयावर व्याख्यान द्यायसाठी मी इथे उपस्थित झालेलो आहे. सर्वप्रथम इथे तुम्हाला एक बॅनर दिसते ज्याच्यावर लिहिलेलं इंडिया का प्रणाम हर किसान के नाम. तर तुमचं काय मत आहे की राष्ट्राने शेतकऱ्याला प्रणाम केला पाहिजे का? मला मनातलं ऐकू नाही येत, थोडंसं जोराने. यस, गुड, थँक्यू. तर केला पाहिजे. का केला पाहिजे? कारण आपले एक पंतप्रधान होऊन गेले लाल बहादूर शास्त्री, त्यांनी आपल्याला एक नारा दिला. काय नारा होता तो? जय जवान जय किसान. तर जय जवान जय किसान. तर जवान कशासाठी? तर जवान हा राष्ट्राची सुरक्षा करतो. -40 डिग्री 35 ते 40 डिग्री टेम्परेचरमध्ये सियाचीन ग्लेशियरवर पहारा देतो. बरोबर. आता -40 डिग्री म्हणजे तुम्हाला कल्पना आहे का काय असते 40 डिग्री? -40 डिग्री म्हणजे असं असते की -40 डिग्रीमध्ये जर तुम्ही कोणाला टमाटर फेकून मारलं तर डोकं फुटते, टमाटर नाही फुटत. त्याला -40 डिग्री असं म्हटलेलं आहे. आपल्या फ्रीजचं टेम्परेचर असते -14 डिग्री, जिथे आपण बर्फ गोठवतो. पूर्ण फ्रीजचं नाही, फक्त फ्रीजरचं टेम्परेचर ते -40 डिग्री असते. फार विषम परिस्थिती असते, तिथे तो पहारा देतो. तर तो तिथे पहारा देतो. त्यांनी तुम्हाला काही असा त्याचा फायदा वाटतो का? काही त्याचं महत्त्व आहे का तुम्हाला? त्याचा काय फायदा वाटतो? काय फायदा आहे त्याचा? त्याचा फायदा असा आहे की आपण इथे बसून मोकळ्या गप्पा मारू शकतो. तुम्ही कोणाला काही म्हणा, काही होत नाही भारतात. तुम्ही पंतप्रधानाला काही म्हणा, तुम्ही मुख्यमंत्र्याला काही म्हणा, काही होत नाही. बरोबर. पण बाकीचे जे राष्ट्र आहे आपल्या आजूबाजूचे, तिथं असं नाही आहे. तुम्ही थोडं प्लस मायनस म्हटलं की मुंडकं एका पहाडावर आणि धड एका पहाडावर सापडते. बरोबर. तर असाच एक विषय थोडा जुना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरचा काळ आहे. 1761 साली. तर 1761 साली काय झालं होतं? 1761 साली पानिपतची तिसरी लढाई झाली होती. म्हणजे आता थोडं 1700-1600 लोकांना पाठ झालं, कारण छावा पिक्चर रिलीज झाला. त्याच्यात तारखांचं महत्व आहे. बरोबर. तो 1600चा काळ आहे. 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली होती. आणि पानिपतची तिसरी लढाई कोण लढले होते? तर आपणच लढलो होतो. मराठेच होते त्याच्यात. अब्दाली आणि मराठ्यांमध्ये युद्ध झालं होतं. तर या युद्धामध्ये आपल्याला एक प्रचिती आली. ती प्रचिती काय की लष्कर जे आहे ते पायावर चालत नसतं. लष्कर कशावर चालतं? तर लष्कर हे पोटावर चालत असतं. आणि पोट भराचं काम कोणाचं आहे? कोणाचं आहे? ते शेतकऱ्याचं आहे. म्हणून शेतकऱ्यांना प्रणाम आहे. म्हणून इंडिया का सलाम हर किसान के नाम असं आम्ही एक मोहीम चालवली आहे धानुका ॲग्रीटेक लिमिटेडने. तर माझ्यासोबत तुम्ही सगळे बोलाल इंडिया का प्रणाम. मी म्हणेल, तुम्ही म्हणाल हर किसान के नाम. चालेल? थोडं जोराने कराडपर्यंत आवाज गेला पाहिजे. इंडिया का प्रणाम, इंडिया का प्रणाम, इंडिया का प्रणाम. खूप खूप धन्यवाद. माझा छकुला. तुम्हाला माहित आहे, जेव्हा हा 9 महिन्याचा होता तेव्हा तो फक्त आपल्या आई आणि बाबालाच ओळखत होता. पण आज त्याच्या नावाने आम्हाला पूर्ण गाव ओळखतं. माझा छकुला काही मोठं करेल. पण मला माहित आहे, तो जो काही बनेल ते स्वप्न काही वेगळेच असेल. पण माझं स्वप्न फक्त माझा छकुला. माझे एक स्वप्न आहे की मी सर्वांचे स्वप्न पूर्ण करू शकेल. ते बनू शकेन जो आपल्या आधी सर्वांचा विचार करतो, जो आपल्या कठीण परिश्रमाने रोज आमचे पोट भरतो, मातीचे संगोपन करतो आणि संपूर्ण जगाला अन्न सुरक्षा प्रदान करतो. तो देशाचा अभिमान आहे, राष्ट्राची शान आहे. आणि मलाही राष्ट्राची शान बनण्याची इच्छा आहे. होय, मला शेतकरी बनायचे आहे. भविष्याच्या आधुनिक शेतकरी बनण्याच्या
दृढ संकल्पाला धानुका एग्रीटेक लिमिटेड सादर प्रणाम करते। इंडिया का प्रणाम, हर किसान के नाम। तर याच्यामध्ये या फिल्मच्या माध्यमातून कंपनीचा प्रयत्न आहे की आधुनिक नवीन पिढी जी आहे ती शेतीमध्ये यावी, कारण आता शेतकरी शेतीमध्ये थोडासा इंटरेस्ट कमी होत चाललेला आहे आणि नवीन पिढी शेतीमध्ये नाही आहे, सगळे नोकरी करासाठी बाहेर गेलेले आहे। शिक्षण घेतल्यानंतर फार कमी लोक शेतीत थांबतात, तर त्याच्यासाठी म्हणून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून ही फिल्म कंपनीने रिलीज केली। धानुका ॲग्रीटेक लिमिटेड बद्दल सांगायचं झालं तर धानुका ॲग्रीटेक लिमिटेड हे 44 वर्ष जुनी कंपनी आहे। कंपनीची खासियत अशी आहे की जगाच्या पाठीवर जे काही चांगले प्रोडक्ट असतील ते आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी भारतात उपलब्ध करून देतो। असं करण्यात आपण वीडमार सुपर तुम्हाला दिलेला आहे, टर्गा सुपर एक दिलेला आहे जे ग्रॅमिनीसाइड आहे किंवा गवत नाशक तृणवर्गीय तणनाशक असं आम्ही दिलेला आहे। त्याच्यानंतर अनेक प्रोडक्ट आम्ही दिलेला आहे, सॅम्प्रा दिलेला आहे जे लव्हाळ्यासाठी आहे, तसे अनेक प्रोडक्ट आपण दिलेले आहे। असं करण्यासाठी आपलं अमेरिकन, जापानी आणि युरोपियन कंपनींसोबत टायअप आहे। आमच्याजवळ एक R&D डिपार्टमेंट आहे। R&D डिपार्टमेंटमध्ये काय आहे की आम्ही जेव्हापर्यंत ट्रायल घेत नाही आणि त्याचे रिझल्ट 3 वर्ष पाहत नाही तेव्हापर्यंत प्रोडक्ट रिकमेंड करत नाही। तर जेव्हा आम्ही प्रोडक्ट रिकमेंड करतो त्या क्रॉपवर तर आम्हाला माहीत असतं की काय झाल्याने काय केलं, त्यांनी हिरवं होते, पिवळं होते, पांढरं होते, सगळं आम्हाला कल्पना असते की कुठल्या प्रोडक्टनी काय होतं। तर अभ्यास केल्यानंतरच आम्ही ते रिकमेंड करतो आणि ही जशी मीटिंग आहे आपली, तर अशा मीटिंगच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय करून देत असतो। आता आधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय करून देणे हे आमचं काम आहे। तंत्रज्ञान वापरणे नाही वापरणे कोणाचं काम आहे? ते शेतकऱ्यांचं काम आहे, बरोबर। फक्त माहीत असावं की अंग दुखलं म्हणजे कॉम्बी फ्लेम घ्या लागते। आता कुठे सुमो घेतात, कॉम्बी फ्लेम घ्या लागते, रोज नाही खा लागत। ज्या वेळेस अंग दुखेल त्यावेळेस आपण कॉम्बी फ्लेम घेऊ। म्हणून जेव्हा प्रॉब्लेम येईल आपल्याला तेव्हा आपल्याला सोल्युशन माहित पाहिजे, तर ते सोल्युशनची माहिती करून देणे हे आमचं काम आहे। आता आजचा विषय आहे तो ऊसाचा विषय आहे, बरोबर। ऊसामध्ये आपल्याकडे जनरल टनेज किती आहे? एकरी किती टन ऊस होतो? किती टन ऊस होतो आपल्याकडे? कराड भागात 70-80 टन का 30-40 टन? 70-80 चांगला ऊस होतो, सगळ्यांना 70-80 होतो। याच घरात बसतो आपण, हायवेच्या अलीकडे आहे, तुम्ही पलीकडचे आहे का? पलीकडे चांगला होतो, इकडे नाही होत। ठीक आहे, 70-80 टनाचं आपलं हे आहे प्रोडक्शन आहे। काय होतं की कुठलं पण पीक आपण घेतो तर याच्यामध्ये 5 गोष्टी अशा असतात ज्या आपल्या करण्यासारख्या असतात। या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत? तर सगळ्यात पहिले वाणाची निवड, दुसरा आहे खताचं नियोजन, तिसरा आहे तण नियंत्रण ऊसामध्ये खास करून, आणि चौथा आहे रोगकीड नियंत्रण, पाचवा आहे ओलीत नियंत्रण। अशा 5 गोष्टी ऊसामध्ये आहे जे आपल्या करण्यासारख्या आहे। याच्या पलीकडच्या गोष्टी आपण करू शकत नाही। तुम्ही कितीही इच्छा व्यक्त केली की आज पाऊस आला पाहिजे, तो येत नाही। तुम्ही किती काही इच्छा केली की आज थंडी पडली पाहिजे यावर्षी, ती पडत नाही, ती त्याच्या हिशोबाने पडते। तर ते काय आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे। आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे? तर आपल्या कंट्रोलमध्ये वाण लावणे आहे। तर वाण जे आपण लावतो, वाण असं निवडावं ज्याला कानीचा प्रॉब्लेम नसावा, रेड रॉटचा प्रॉब्लेम कमी असावा किंवा नसावा, लाल सळ जी आहे त्याचा प्रॉब्लेम नसावा, कारण हे रोग आहे हे आले की आल्यावर मग याला औषध नाही आहे, हे येऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे। दुसरा विषय आहे की ऊसामध्ये जे टनेज आहे आपलं, हे टनेज मिळवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तर आपल्या इच्छा सऱ्या जनरली 4 फुटाच्या आहेत सऱ्या की 5 फुटाच्या सऱ्या आहेत? ऊसाच्या 4 फूट आहे, 5 फूट कोणी केलं नाही। तर आयडियल डिस्टन्स ऍक्च्युली 5 फूट आहे। 5 फूट जर केलं अंतर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला ट्रॅक्टर घालता येतो आतमध्ये, त्याच्यानंतर हवा चांगली राहते। फक्त एवढा आहे की एका डोळ्यावर फुटवे आपल्याला जास्त पाहिजे। तर फुटवे किती पाहिजे असतात एका डोळ्यावर? इथे रोपाची लागवड आहे की बेण्याची लागवड आहे? रोप आहे ना, रोपाची लागवड ही सर्वोत्तम लागवड अशी समजली जाते बेण्यापेक्षा। बेण्यामध्ये काय होतं की एक तर 3.5 टन 2.5 ते 3.5 टन बेना आपण दाबतो, सेट ट्रीटमेंट करत नाही तसंच दाबतो, आणि उगवताना 6 इंचावर 2 झाडं, मग 4 फूट जागा रिकामी, 3 फूट जागा रिकामी, असा प्रकार होतो। याच्यामुळे ऊसाची प्लांट पॉप्युलेशन कमी होते। पण जर तुम्ही रोपं लावले तर आपल्याला प्लांट पॉप्युलेशन मेंटेन करता येते। जर तुम्ही 4x1.5 वर जर रोप लावलेला आहे, 4x1.5 वर, तर आपल्याला एका डोळ्यावर 6 फुटवे पाहिजे, म्हणजे आपल्याला 40,000 ऊस मिळतील एकरी। एका डोळ्यावर 6 फुटवे किंवा रनिंग 10 फुटामध्ये 40 फुटवे पाहिजे, असं ते गणित आहे।
तर ऊसामध्ये मेहनत जी म्हटलेली आहे ती हीच आहे, ते फुटवे मोजत राहा लागतात. जर फुटवे व्यवस्थित आहे तर तुम्हाला टनेज चांगलं येईल. जर फुटवे ज्यादा आहे गरजेपेक्षा तर टनेज येत नाही. जर फुटवे कमी आहे तरी टनेज येणार नाही. तर दोन गोष्टी सांभाळाव्या लागतात. एक प्लांट पॉप्युलेशन म्हणजे खांडण्या पडू नये, त्या खांडण्या भरायच्या. आणि दुसरं एका डोळ्यावर किती फुटवे पाहिजे तर ते अंतरावर ठरतं. जर 4 फुटाची सरी आहे तर रनिंग 10 फुटामध्ये 40, जर 5 फुटाची सरी आहे तर रनिंग 10 फुटामध्ये 50 फुटवे आपल्याला पाहिजे, याच्यापेक्षा जास्त नको. बरोबर. तर हे झालं फुटव्याचं. दुसरं जे आहे खताचं नियोजन. आपल्याकडे किती डोस असतात खताचे सर्वसाधारणपणे? 3, 4, 5. 3. आता सकाळच्या नाश्त्यावर दिवसभर काम करू शकतो का आपण? सकाळी नाश्ता केला आणि दिवसभर. ऊस हे 12 महिन्याचं पीक आहे. बरोबर. ऊस हे 12 महिन्याचं पीक आहे. ऊस हे 12 महिन्याचं पीक आहे, तर याला 3 डोस मध्ये होत असेल का? तर मी तुम्हाला सांगतो ऊसाचे किती डोस असतात. तर ऊसाला 8 डोस असतात. 8. जर रोप लावले तर 60 डोस असतात. आणि हे कसे असतात तर हे थोडक्यात सांगतो तुम्हाला समजावून. तुम्हाला 2 खतं तुम्ही लक्षात घ्या, एक DAP आणि युरिया. बरोबर. बेनं जर लागवड करता तर खाली फक्त 25 किलो युरिया द्यायचा, फक्त 25 किलो. त्याच्यासोबत तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट देऊ शकता, 2 पोते 3 पोते, यथाशक्ती यथाश्रद्धा. ठीक आहे. तर लागवडीच्या वेळेस. पण पहिला डोस जो 1 महिन्यानी होतो, लागवडीनंतर 1 महिन्यानी, त्याला तुम्ही 50 किलो DAP आणि 50 किलो युरिया मात्र पाहिजे. 50 किलो DAP 50 किलो युरिया पहिला डोस म्हणजे दुसरा डोस. त्याच्यानंतरचा डोस 60 दिवसांनी म्हणजे 2 महिन्यांनी 50 किलो DAP 50 किलो युरिया. त्याच्यानंतर तिसरा डोस. आता DAP ऑप्शनल आहे, 25 किलो DAP 50 किलो युरिया. हे 3 डोस झाले 1 महिन्यानी. त्याच्यानंतरचा डोस चौथा जो आहे, 4 महिन्याचा ऊस झाला कोणाचा, तर चौथा डोस आता गिअर चेंज करायचा. आता गिअर चेंज करायचा. आता पोटॅश सुरू करायचं DAPच्या ऐवजी. 25 किलो पोटॅश आणि 50 किलो युरिया असे अजून 3 डोस टाकायचे. म्हणजे हा चौथ्या महिन्याचा झाला. याच्यानंतर 1.5 महिन्यांनी 1 डोस आणि 1.5 महिन्यांनी 1 डोस. सेम पोटॅश आणि युरिया, पोटॅश युरिया, पोटॅश युरिया. आणि शेवटचा डोस तो 9 महिन्याच्या ऊसाला टाकायचा. आणि 9 महिन्याच्या ऊसाला टाकतात निव्वळ पोटॅश 25 किलो. पोटॅश टाकल्याने काय होते? जाडी वाढते, वजन वाढते. आपल्याला पैसे कशाचे मिळतात? वजनाचे. कराडच्या पाटलाचा माल आहे, याला जास्त पैसे द्या, याला बसायला जागा द्यायच्या, असं होतं का? काट्यावर असतं. पोटॅशनी वजन वाढतं. तर हे डोस कसे आहे? 1 महिन्यांनी 4 डोस, 1.5 महिन्यांनी 2 डोस आणि 2 महिन्यांनी 1 डोस. एवढं लक्षात ठेवा. DAP युरिया, DAP युरिया, DAP युरिया 3 डोस, पोटॅश युरिया, पोटॅश युरिया 3 डोस आणि शेवटचा पोटॅशचा. एवढं सोपं आहे ते खताचं. पण प्रश्न असा आहे की एवढे सगळे टाकलेले खत किती प्रमाणात ऊस उचलतो? किती प्रमाणात उचलत असेल तुमचा अंदाज? 30 ते 50%? नाही, फार कमी लेखला आपण त्याला. 60% उचलतो. कारण ऊसाच्या मायने त्याला काही शिकवलं असेल ना खत कसे ओढायचे. 60% उचलतं. पण 40% निश्चित वाया जातात. हे कसे वाया जातात? तर हे वाया जाण्यासाठी जबाबदार कोण आहे? तर जबाबदारही आपणच आहे. आपण काय जबाबदार आहे? कारण आता काय झालं की पंप जो आहे, इरिगेशनचा पंप, हा मोबाईलवर आलाय. मोबाईलवर ऑन ऑफ होते ना. तर काय करतात आता? पंप चालू करतात, पाणी चालू असते, गडी लग्नात नाचाला डायरेक्ट. ठीक आहे. त्याला फोन करून सांगावं लागतं, रे बेटा पाणी रस्त्यावर येऊन राहिलं, पंप बंद कर. पाणी रस्त्यावर येऊन राहिलं, पंप बंद कर. तो जिंकला असते बिलकुल टाईट. मग त्याला माहित होते अरे हे असा फोन आला. मग तो मोबाईल वरूनच मोटर बंद करतो. तर असा प्रकार होतो. जास्त पाणी दिल्यामुळे खत शेतातून बाहेर वाहून जातात किंवा खोल चालले जातात, ते रेंजच्या बाहेर जातात. तर हे खत वाया जाऊ नये त्याच्यासाठी म्हणून धानुकांनी एक टेक्नॉलॉजी आणली आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देतो. ते आहे मायकोर सुपर. आता हे जे मायकोर सुपर आहे हा मायकोरायझा आहे. बेसिकली हा एंडो मायकोरायझा आहे. मायकोरायझा 2 प्रकारचा असतो, एक एंडो आणि एक्टो. म्हणजे एक बाहेरून राहतो मुळ्यासोबत आणि हा मुळ्यांमध्ये शिरतो आतमध्ये, इन्फेक्शन करतो मुळीला. जसा रायझोबियम सोयाबीन मध्ये राहतो ना त्या पद्धतीने हा इन्फेक्शन करतो, मुळीत जाऊन बसतो आणि बाहेर येऊन पसरतो अशा पद्धतीने. आता तुम्हाला इथे जे दिसून राहिलं ना हे ह्या ज्या आहेत ह्या पांढऱ्या ह्या मुळ्या आहेत, या पांढऱ्या मुळ्या आहेत. आणि हे जे कापसासारखं वाढलेलं आहे हे मात्र मायकोरची बुरशी आहे. ही बुरशी त्या मुळ्यांना सप्लिमेंटरीचं काम करते. सप्लिमेंटरी म्हणजे काय की मुळे आपलं काम करतात, हे ऍडिशनल काम करते, याच्यामुळे अपटेक वाढतो. आता या ठिकाणी तुम्ही पहा
ही मूळ आहे, पांढरी मूळ आहे, आणि याच्यावर एक केस दिसतात का तुम्हाला? हे केस, तर याला तंतुमय मुळ्या म्हणतात. इंग्लिशमध्ये रूट हेअर्स म्हणतात त्याला, तंतुमय मुळ्या. आणि या मुळ्यांवर ही बुरशी 4000 पट मोठी करून दाखवलेली मायकोरची, ही बुरशी त्या तंतुमय मुळ्यांवर वाढते आणि अशा पद्धतीने दिसते. आता ही जी झाल्लर दिसून राहिली ही बुरशी आहे, ही जाळी लाईन ती रूट आहे, ही झाल्लर हे बुरशी आहे. ही या बुरशीमुळे काय होते, मुळीचा सरफेस एरिया वाढतो, आणि सरफेस एरिया वाढला तर काय फायदा होईल? सरफेस एरिया जर वाढला तर मुळीचा मातीसोबत संपर्क जास्तीत जास्त होतो. जितकं जास्त संपर्क होईल तितकं जास्त पोषक तत्व उचलल्या जातील, पाणी उचलल्या जाईल. बरोबर. आता मी पुण्यावरून आलो की नाही, मी तुम्हाला छापलेला कागद पाठवला असता, आता मॅडमनी मीटिंग ठेवली म्हणून आलो, नाही तर छापलेला कागद पाठवला असता तर जमलं असतं का? छापलेल्या कागदाचं काय होतं, त्याला पडतात 4 घड्या, तो जातो वरच्या खिशात, दुसऱ्या दिवशी शर्ट बदलते, कागद तोच राहतो, आणि एक दिवस तो कागदही बदलते. बरोबर. तर त्याचा काही उपयोग होत नाही. पण आता विषय वेगळा आहे, आता आपला कॉन्टॅक्ट झाला, संपर्क झाला, आता समजण्याची लेवल वेगळी आहे, समजवण्याची लेवल वेगळी आहे, तुमच्या काही शंका असतील त्याचं समाधान करण्याची लेवल वेगळी आहे. तुरंदान महापुण्य आहे. तर असं होतं, आपला जो समज आहे की खतं असे टाकले झाड असं ओढून घेतं, असं काही होत नाही. जेव्हापर्यंत संपर्क होत नाही मुळीचा आणि खताचा, तेव्हापर्यंत खतं उचलल्या जात नाही. ओके. आता हे मायकोर सुपर, याच्यामध्ये काय असतं, हे जे भरणी आहे याच्यामध्ये काय असतं, हे 4 किलोची आहे, याच्यामध्ये मायकोर सुपरचे स्पोर्स असतात, बीज, बुरशीचे बीज असतात, आणि तंतूचे तुकडे असतात, कोनिडिया असतात. तर ते जेव्हा आपण शेतात टाकतो, हे उगवतात आणि मुळीमध्ये जाऊन इन्फेक्शन करतात आणि सहजीवी संबंध तयार करतात. त्यानंतर जमिनीत सर्वत्र पसरतात आणि पिकासाठी नत्र, स्फुरद, पालाश, पाणी हे सगळं घेऊन येतात. तर याच्यामुळे काय होते, जिथे मुळ्या जाऊ शकत नाही तिथे ती बुरशी जाते, जिथे मुळ्या जाऊ शकत नाही तिथे ती बुरशी जाते. त्यामुळे झाड विपरीत परिस्थितीचा ताण सहन करते. तुम्हाला एक उदाहरण देतो छोटंसं. 2017चं उदाहरण आहे. 2017 मध्ये काय झालं, अकोला, वाशिम, तिथे मी एक मीटिंग घेतली फार्मरची, आणि सोयाबीन पीक आहे का तुमच्याकडे? हा. तर सोयाबीन मध्ये मीटिंग घेतली, त्यांना मायकोर सुपर वापरायला सांगितलं. तर एका शेतकऱ्यांनी 4 एकरात वापरलं, आणि नेमकं त्या वर्षी काय झालं, 22 दिवस पाऊस गायब होता. आता 22 दिवस जर तुमच्या सोयाबीन मध्ये पाऊस नाही आहे तर सोयाबीन कसं करते, माना टाकून देते, हो गया खतम, खल्लास, टाटा, बाय बाय. बरोबर. पण जिथे मायकोर होतं तिथं काही प्रॉब्लेम नव्हता. काय झालं, जिथे मायकोर होतं त्याचं सोयाबीनचे पानं टाईट होते, त्याची शेंग टर भरली बिलकुल. 12 क्विंटल त्याला एव्हरेज आला. कमी आहे का? आता 12 क्विंटलचा एव्हरेज आला. काय केलं मायकोरनी असं, तर मायकोर सुपरनी, आता पहा तुम्ही, आता मे महिना येईल, तुमच्याकडे परिस्थिती तशी असेल, मे महिन्यात तुम्ही शेतात गड्डा खोदा, 1.5 फुटाच्या खाली ओल असते का? 1.5 फुटाच्या खाली ओल असते, आणि सोयाबीनच्या मुळ्या हे 1.5 फूट खोल जातात. उथळ मुळीचं पीक आहे. तर मायकोरनी पाहिलं की झाड ताणात आहे, याला पाणी पाहिजे. तर हे पाण्याच्या शोधात सुटली बुरशी, खाली गेली, त्याला पाणी सापडलं, ते कामापुरतं पाणी घेऊन आली, आपलं सोयाबीन तरलं, बाकीच्यांचं बोंबललं. बरोबर. खर्च किती केला? 800 रुपये डोक्यावर पाणी, 800 रुपये एकरी खर्च केला. त्याने जेसीबी वापरला असता तरी ते होत नव्हतं. जेसीबी म्हणजे शेतीतलं महाग मशीन बा, ते होत नव्हतं. असं हे आहे. तर याच्यामुळे झाड विपरीत परिस्थितीचा ताण सहन करते. दोन्ही परिस्थिती, जास्त पाऊस झाला तरी, कमी पाऊस झाला तरी. तर असं हे याला खतासोबत वापरता येतात. ऊसामध्ये मात्र याचा 8 किलोचा डोस आहे. ओके. आता हे प्लॉट तुम्हाला दिसून राहिला का? तर इकडला जो प्लॉट आहे हा आम्ही ट्रायल प्लॉट आहे, आमचा CSD प्लॉट आहे हा, आणि हा शेतकऱ्याचा प्लॉट आहे. काही फरक वाटतो का तुम्हाला त्याच्यात? बारीक असा त्याच्यात फरक हा आहे. हे जे आहे हे मायकोर टाकलेलं पान आहे, तर हे रुंद झालं असं, हे साधं पान आहे आपल्या शेतकऱ्याचं. ओके. त्याच्यानंतर हे शेतकऱ्याचा ऊस आहे, हा 5 महिन्याचा ऊस आहे. याची लागवड 1 ऑगस्ट रोजी झाली होती. हा 5 महिन्याचा ऊस आहे, असाच असतो ना. आणि हा ऊस आमचा आहे जो आम्ही टाकला, हा 7-8 कांड्यावर आहे सध्या. तर याच्यात किती उत्पादन अपेक्षित होईल? त्याची जाळी पण चांगली आहे. किती उत्पादन अपेक्षित आहे याच्यात अशा ऊसामध्ये? 70 टन आजच्या डेटमध्ये आपण बोलू शकतो. 70 टन आहे हा. बरोबर. हा 110 टनाच्या वर जाईल, कारण अजून 6 महिने याला आहे. तर 6 महिन्यात कमीत कमी 18 कांड्या हा ऊस वाढेल. बरोबर. त्याची जाडी वाढेल, आणि आम्ही डोस त्या पद्धतीने देऊन राहिलो ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं. तर हे मायकोरचं हे आहे.
आणि मायकोरमुळे मुळे अशा वाढतात. आता हे टोमॅटोचा ऍक्च्युली तर मल्चिंग उचलल्यावर त्याला खाली असं पांढरी चादर दिसली तर त्यांनी फोटो पाठवला शेतकऱ्यांनी खतं टाकताना. तर हे अशा पद्धतीने जाळवा वाढतो त्याचा आणि अपटेक वाढते आणि अपटेक वाढलं की सगळं चांगलं होतं. तर हे मायकोर सुपर आहे. उसाला हे खतासोबत लागवडीनंतर एक पहिल्या डोजमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या डोजमध्ये पक्की बांधणी करताना किंवा बाळ बांधणी करताना 8 किलो एकरी द्यायचं. हे एकदाच वापरायचं असतं. एकदा वापरलं की ती बुरशी मग जीवनभर ऊसामध्ये राहते आणि कुठल्याही परिस्थितीत झाड मरू देत नाही. कारण झाड जर मेलं तर ही बुरशी मरते, पण याच्याजवळ कला आहे झाड जगवायची. कारण याला स्वतःचं घर नाही आहे, स्वतःचा स्वयंपाक करता येत नाही, तर राहायला आणि खायला त्या पिकावर डिपेंड करते. तर असं हे प्रोडक्ट आहे मायकोर. आता विषय महत्वाचा आहे. सगळं केल्यावर आपल्याला असं पीक अपेक्षित असते आणि खोडवा अशा पद्धतीचा अपेक्षित असतो, पण आपला कसं असतं, आपलं असं असतं. आता हा काय प्रकार आहे, तर तण बोकाळतं ना शेतात, बरोबर. आता तणांचा जर विचार केला तर महाराष्ट्रात 41 प्रकारचे तण आढळतात ऊसामध्ये. त्याच्यातले 29% हे गोलपानाचे असतात आणि 19 तण गोलपानाचे असतात आणि 11 तण जे आहे ते लांब पानाचे असतात. आणि एक असतो त्यांचा बाप म्हणजे लवाळा, सायप्रस रुटेंडस. ठीक आहे, फार महत्वाचं ते हे आहे. एक आहे लवाळा आणि याच्यातले 12 तण असे आहे जे नियंत्रित होण्यास अत्यंत कठीण आहे. तो म्हणजे रेशीम गाजर गवत, त्याच्यानंतर सावा नाही आपलं घोळ झाला, सेलोशिया म्हणजे कोंबडा किंवा कुकुड्डा आपण काय म्हणतो त्याला, ते असे जे तण आहेत हे नियंत्रित होण्यास कठीण आहे, बरोबर. आता हे इथे दाखवलेले मी खेकडा गवत, कणघर, लाल दांडी, राननाचणी, वाघनखी, रेशीम काटा, गाजर गवत, चांदवेल आणि लव्हाळा. तर हे नियंत्रित होण्यास कठीण आहे. त्याचं इन्फेस्टेशन पर्सेंटेज दिलेलं आहे, किती पर्सेंट ते एका आम्हाला आढळले प्लॉटमध्ये जेव्हा आम्ही रिसर्च केला. आणि सगळ्यात मोठा विषय या लव्हाळ्याचा, बरोबर. आता लव्हाळा कंट्रोल होतो का, थोडंसं कठीण आहे. लव्हाळ्याला ऊस हे अत्यंत प्रिय पीक आहे. कुठे नाही सापडणार, तो ऊसात सापडतो. कारण ऊसामध्ये काय होते की 3 महिन्यानंतर कोणी शेतात जात नाही, पोत्यानी खत आहे आणि पंपानी पाणी आहे. हे मस्त बोकाळतो, तो त्याला रान मोकळं असतं बिलकुल. ठीक आहे. आता लव्हाळा जर म्हटलं तर लव्हाळा हा सुगंधित वनस्पती आहे, बरोबर. दिवाळीमध्ये उठण्यात वापरतो आपण लव्हाळा. लव्हाळ्याच्या गाठी आता कमी झालं, ते 10 रुपयाची पुळी मिळते आता उठण्याची. तर ही सुगंधित वनस्पती आहे आणि सुगंधित वनस्पती जर आहे ही, तर हिच्या जीवाला धोका आहे. सगळ्यात जास्त धोका ज्याच्या अंगात सुगंध असते त्याला असतो, बरोबर. चंदनाचं झाड आहे का शेतावर, चंदनाचं झाड असते ते गिरमिट मारतात, वास घेतात, सुगंध आला की खरडून कापून घेऊन जातात, होता नव्हता माहित होत नाही. एवढा धोका त्या ज्याच्याजवळ सुगंध आहे त्याला असतात. तर यालाही धोका आहे. तर जेव्हा देवानी याची निर्मिती केली, याच्या अंगात सुगंध टाकला, त्यांनी लगेच देवाला कंप्लेंट केली की देवा तू माझ्या अंगात सुगंध टाकलेला आहे तर लोक मला उखरून खाऊन टाकतील, मी नष्ट होऊन जाईल, बरोबर. तर देवानी म्हटलं बरोबर आहे. तर त्याला एक लाईनचा आशीर्वाद दिलेला आहे. पहा, हे महत्वाचं आहे. एका लाईनचा आशीर्वाद आहे त्याला की जेव्हा मनात आलं तेव्हा जर्मिनेट हो. पाऊस आल्यावर 100% लव्हाळा जर्मिनेट होत नाही. 15%, 20% होतो, काही 15 दिवसांनी होतो, काही महिन्यांनी होतो, काही 6 महिन्यांनी होतो, काही वर्षोगंती गाठी झोपल्या असतात, उठत नाही. ठीक आहे. त्याचं जमलं. वांदे कोणाचे झाले, वांदे आपले झाले. कारण आपल्या खिशाला 3000 असा आवाज एकदा येतो. शेतकरी निंदासाठी 3000 रुपये खर्च येतो ना, बांगलन करासाठी एकदा येतो. कारण तुम्ही एकदा लव्हाळा जर तोडला तर 1 दिवसात परत उगवतो तो, बरोबर. आता लव्हाळा नियंत्रण करण्यासाठी आपण काय करतो, तर आपण बांगलन करतो, म्हणजे हे गवत तोडतो वरचं. तर हे जर तुम्ही गवत तोडलं तर ही एक गाठ 2 गाठीला सिग्नल पाठवते. खत्रेमे म्हणते आपण. ते दोन्ही गाठी उगवतात 24 तासात, बरोबर. दुसरं, जर तुम्ही ही नाळ तोडली, आता हितावर एक गाठ असते, जर ही नाळ तोडली तर एक गाठ 100 दिवसात 100 गाठी तयार करते. म्हणजे कराड मधून कोणीतरी आलं नारायणखेळ मध्ये आणि नारायणखेळ बसवलं, आपला कुंभा तयार केला. असा तो तयार करतो आपला कुंभा. तर जितकी ताकद लावाल तितका वाढतो तो. आणि याच्या वरचं हे आहे
साहेबांच्या जवळचा आहे. साहेबांच्या जवळचा आहे म्हणजे काय? यंदाची आमदारकी मी, पुढची आमदारकी मी, आणि त्याच्या पुढची आमदारकी हे मीच. मग आम्ही काय करावं? तर हार तुरे खुर्च्या सतरंजा, जरा जंगी कार्यक्रम झाला पाहिजे. इकडचं मी पाहून घेतो, तिकडचं तुम्ही पहा. बरोबर? म्हणजे जिथे लवाळा आहे तिथे लवाळाच असतो, दुसरं गवत होऊ देत नाही. दुसरं गवत होत नाही. आपला ऊस याच्यासाठी आहे कारण आपण खत पाणी देऊन तिथे जगवलेला आहे, तरी त्याचे फुटवे मारतो तो. एवढा म्हणजे हुशार असा हे आहे. आणि हे सर्व तण हे करासाठी, आता हे सर्व तण कंट्रोल करासाठी आपल्याला काय पाहिजे? तर आपलं डिसिजन राईट पाहिजे. तण नाशक निवडताना यांनी सगळे तण कंट्रोल केले पाहिजे, पिकावर विपरीत परिणाम नाही पाहिजे आणि उत्पादनात भर पडली पाहिजे, असं ते हे आहे. तर त्याच्यासाठी आम्ही जपानीज टेक्नॉलॉजीचं हे तणनाशक आहे टायझोम हे आणलेलं आहे. तर हे टायझोम हे जपानकडनं घेतलेलं आहे आणि ऊसातली खूप सुंदर टेक्नॉलॉजी आहे. हे ऊसामधले टोटल तण मारते, लव्हाळ्या सकट तण मारतात हे. बरोबर? आणि याच्यासोबत आम्ही एक बुस्टन हे फ्री दिलेलं आहे. बरोबर? जेणेकरून एका भुक्कीतच मेलं पाहिजे सगळं. तर हे असं याचा डोज आहे 450 ग्राम एकरी आणि त्याच्यासोबत 1 लिटर बुस्टन आम्ही फ्री दिलेला आहे. तर टायझोम हे ब्रॉड स्पेक्ट्रम आहे, लांब पानाचं, गोल पानाचं आणि लव्हाळा तिन्ही तण मारते, तीनही प्रकारचे तण मारते. पावसाळ्यामध्ये 2 ते फवारणीनंतर 2 ते 4 तासात जर पाऊस आला तरी धुवून जात नाही. ओके. त्याच्यानंतर फास्ट मारते, तण खूप क्विकली मारते, फास्ट मारते. मुळ्या वाटे शोषले जाते आणि पाना वाटे शोषल्या जाते, दोन्हीही पद्धतीने शोषल्या जाते. त्याच्यामुळे औषध वाया जात नाही आणि 30 ते 35 दिवसापर्यंत कंट्रोल देते. त्याच्यापेक्षा जास्त पण कंट्रोल आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. कसा कंट्रोल मिळतो तुम्हाला सांगतो मी. हे ठीक आहे, लॉंगर ड्युरेशन, सेफ, या सगळ्या फायदे होतात आपले. हे सगळे तण कंट्रोल होतात. दुधी आहे, गाजर गवत आहे, तांदूळ का, चाकवत, त्याच्यानंतर चांदवेल, भिलाईत, हे सगळे तण कंट्रोल होतात त्यांनी. आणि लांब पानाचा विचार केला तर लाल दांडी, खेकडा गवत, कनगर, लई, लव्हा सगळं कंट्रोल होतो. बरोबर? याचा डोज आहे 450 ग्राम एकरी, बुस्टन फ्री देतो. आणि याला फवारायचं कसं? तर फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नोझलनी फवारायचं. जो सुपासारखा फवारा निघतो ना नोझल मधनं, तो नोझल वापरायचा. गुडघ्याच्या हाईटवर धरलं तर 3 फुटाचा श्वास घेतो तो. सरळ चालायचा, हात हलवायचा नाही, जागा सुटली नाही पाहिजे. याचा थेंब जरी गवताला लागला तरी गवत मरते. ओके. जमिनीमध्ये फवारण्याच्या आधी ओलावा असणे गरजेचं आहे आणि नंतर पण त्याची ओल महिनाभर मेंटेन करायची. ठीक आहे. हे याचे रिझल्ट आहे. हा जो रिझल्ट आहे हा मी प्लॉट केला होता नारायणगावमध्ये कृषी एक्झिबिशन होतं, प्रदर्शन होतं. तर कृषी प्रदर्शनासाठी हा प्लॉट तयार केला. तर हा 1 नोव्हेंबरला मारला होता आम्ही, 5 नोव्हेंबरला काहीतरी, आणि जानेवारीमध्ये होतं ते. तर 2 महिन्यानंतर पहा तुम्ही कसं हजामत केल्यासारखं साफ होते, ते पूर्ण क्लिअर हजामत केल्यासारखं साफ करून टाकते. लोक बोलले की हे तुम्ही खुरपलेलं आहे. आम्ही म्हटलं खुरपलेलं नाही, हे तण सोडलं का खुरपून? तर म्हणे मग ते सुटलं, तुमच्या औषधीनं मेलं नाही. म्हटलं बा आमचं आहे ना तणनाशक आहे, अमृत नाही आहे, एका झटक्यात सगळं मारेल, काही सुटू शकतं. तर ते सुटलं. तर हे असं तुम्हाला 99.99% रिझल्ट त्याचे मिळतात आणि 2 महिन्यापर्यंत गवत उगवत नाही, असा आमचा अनुभव आहे. तो 30 दिवसापासून लोकांना त्याच्यात रिझल्ट मिळालेले आहे. हे महाराष्ट्राचे बाकी ठिकाणचे रिझल्ट आहे. परभणीचं आहे, पाथरीचे रिझल्ट काही मी याच्यात लावले. त्यानंतर महाराष्ट्राचे तुम्ही मधात पाहू शकता. हे टायझोम वापरलेलं आहे, इकडचं टायझोम वापरलेलं आहे. हे साधं इथे मारलेलं नाही, ते मार्केटचं स्टँडर्ड प्रोडक्ट वापरलेलं आहे. सेम वे मध्ये हे कर्नाटकाचे रिझल्ट आहे, हे पण कर्नाटकाचे रिझल्ट आहे, हे यूपीचे रिझल्ट आहेत. तर जीवन होईल छान, वाढेल आपली शान, असं त्याचं स्लोगन आहे. डोक्याचं टेन्शन राहणार नाही, तण कंट्रोल होऊन जातं. याच्यासाठी धानुकांनी काय केलेलं, शेतकऱ्यांसाठी स्कीम आणली खास. याची पहिले कॉस्ट ऑफ कंट्रोल होती 2050 रुपये. मग आम्ही कंपनीला रिक्वेस्ट केली की जास्त होऊन राहिलं, तर त्यांनी 1850 त्याची कॉस्ट केली. आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी काय करता येईल, तर आम्ही शेतकऱ्यांसाठी 40 रुपयाचं कुपन काढलं.
हे कुपन ज्याला टायझोम मारायचा आहे 1 मार्चच्या अगोदर किंवा घ्यायचं आहे त्यांनी हे कुपन घ्यायचं, दुकानदाराला द्यायचं, तो त्याच्यावर 40 रुपये कमी करून देईल तुम्हाला हे कुपन दिल्यास. मग आम्ही ते कुपन घेऊन त्याला 40 रुपये देऊ. तर ज्यांना पाहिजे त्यांनी आमच्या काउंटरवरनं 10 नंबरच्या काउंटरवरनं तुम्ही ते कुपन कलेक्ट करू शकता ज्यांना मारायचं आहे. एकदम सुंदर असं औषध आहे. फवारणी केल्यावर आता फवारणी कधी करायची हा एक विषय आहे. तणनाशक मारत असताना शेतकऱ्यांची काय पद्धत आहे तुम्हाला सांगतो. तणनाशक मारत असताना शेतकरी काही साधा शिकारी आहे का? शेतकरी साधा शिकारी नाही, तो सुपर डिलक्स किंवा त्याच्याही वरचा शिकारी आहे. म्हणजे काय, पहिले हमको शेर दिखाओ, म्हणजे हो शेर है, उसको पकडो, पिंजरे में डालो, अब मैं गोली मारूंगा, म्हणजे नेम नाही हुकत. बरोबर. म्हणजे काय, पहिले तुम्हाला शेतात तण दाखवा लागते. आता तण आलं बोले, आता साहेबांनी सांगितलं 3 ते 5 पाणीवर मारायचं, तर 5 पान व्हायचे, असं कसं नाही मारायचं इतक्या लवकर. आता 5 पान झालं ते, आता मारायचं आहे. तर मग चर्चा कोणतं औषध मारायचं. तर 2 औषधं ठरले बाबा, विडमार सुपर आणि बॅरियर मारायचं. 2 औषध ठरले. दुकानात आपण गेलो, 1 औषध संपलं असते. ठीक आहे. दुकानदार काय म्हणते, उद्या देतो. उद्या दे, काय घाई थोडी आहे. मग उद्या ते औषध येते. मग त्या औषधीला 1 दिवस घर दाखवा लागते का माझा सोफा असा आहे, माझी टीव्ही अशी आहे, मी इथं बसतो, इथं चहा पितो. आणि त्याच्यानंतर हे 2ही दिवस होऊ शकतात. आणि त्याच्यानंतर मग आपण शेतात माणूस पाहून घेऊन जातो. मग याच्यात किती दिवस मोडले? 4 दिवस मोडले. आणि 4 दिवसात जे तुम्ही 4 दिवसात जे तुम्ही 5 पानाचं तण पाहिलं होतं ते किती पानाचं झालं? जे 5 पानाचं तण पाहिलं होतं ते किती पानाचं झालं? ते झालं 10 पानाचं. माणूस हा हुशार प्राणी आहे. आपण काय करतो, वाढव थोडासा डोस, एका भुक्कीत मेला पाहिजे. डोस वाढवल्याने काय होते, तर डोस वाढवल्याने सगळ्यात पहिला प्रॉब्लेम हा होतो की 1 एकराचं औषध 1.25 एकरात संपते. तर सगळ्यात पहिले होते की 1.25 एकराचं औषध 1 एकरात संपतं. नाही, 1 एकराचं औषध 1.25 एकरात संपतं. तर लगेच गाडीला किक मारून आपल्याला थोडंसं औषध आणायला जावं लागतं, कारण माणूस सांगितलेला आहे, मजुरी जाणार आहे त्याची. तर ते एक करतो. दुसरं होते, ऊसाला झटका लागतो, ऊस पिवळा पडतो. आता तुम्हाला कोणी धक्का दिला तर तुम्ही त्याला सोडता का? नाही सोडत. मग ऊसाला झटका दिला तर ऊस तुम्हाला सोडणार आहे का? ऊस तुम्हाला सोडेल का? तुम्ही ऊसाला झटका दिला तर. मग ऊस कुठे दाखवतो? कधी दाखवतो तो? काट्यावर. काटाच नाही दाबत. याने चिमटा काढला होता, आपल्याला 2-4 टन कमी करा. ठीक आहे. त्यांनी उतारा घसरतो. लहानपणी झटका दिला, मोठ्यापणी उतारा घसरतो. म्हणून ऊस तणनाशक जर मारायचं असलं तर 17वा, 16वा, 17वा, 18व्या दिवशी मारायचं. 21वा, 22वा दिवस आणि 25वा दिवस नाही काढायचा. काळं रान असताना मारायचं. बरोबर. ऊसाला झटका लागत नाही, डोस कमी लागतं आणि तण पूर्ण नियंत्रित होतं. आता तुमचा प्रश्न असा असेल की बा तणच बाहेर आलं नाही तर कशावर मारायचं तणनाशक, असा विषय असेल ना. तर तुम्ही मटकीची उसळ खाता का? मटकीची उसळ कोणाला आवडत नाही त्यांनी हात वर करा. आवडत नाही, शाबाश. मटकीची उसळ खात असताना मटकीला आपण मोड आणतो ना. जर मटकी तुम्ही अशी सोडली तर त्याला 1.5 इंचापर्यंत मोड येते. पाला फुटते का? पाला फुटतो का? पाला नाही फुटत. बरोबर. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला तणाच्या टिकल्या दिसतात तर मुळा 1.5 इंच खोल गेलेल्या असतात. बरोबर. आणि तिथे जर तुम्ही तणनाशक मारलं तर हे तणनाशक मुळ्यावाटे शोषले जाते आणि मुळ्यावाटे शोषल्या झाल्यामुळे तण नियंत्रण होऊन जाते. बरोबर. मोठ्या मारासाठी तोप लागते, लहान मारासाठी सुई नाही फुगा फुगते, असा तो प्रकार आहे. म्हणून वेळेचं फार महत्व आहे तणनाशकाचा वापर करत असताना. ओके. तर हे 40 रुपयाचं कुपन आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल टायझोम घ्यायचा आहे तर त्यांनी कृपया हे अर्ध्या एकराचाही डोस आहे. हा अर्ध्या एकराचा डोस आहे, 1 एकराचाही डोस आहे. तर तुम्हाला जसं पण जमेल तसं घ्या. पण ही जे कुपन आहे 1 एकराच्या डोसवर आहे. तुम्ही जर 2 घेतले तर तुम्हाला एक 40 रुपयाचं कुपन त्या ठिकाणी मिळेल. त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम आहे का, पोक्का बोईंगचा प्रॉब्लेम आहे. जर पोक्का बोईंग असेल तर 1.5 महिना 3 महिन्याला तुम्हाला कोनिका हे फवारलं पाहिजे. 30 ग्राम प्रतिपंपनी आणि एकटं फवारलं पाहिजे. याच्यात काही दुसरं घ्यायचं नाही, नुसतं कोनिका फवारल्यास चालतं. त्यानंतर याचा प्रॉब्लेम आहे का लोकरी मावा, तर लोकरी मावाचा जर प्रॉब्लेम आला तर 2 औषधं लक्षात घ्या. एक आहे अरेवा सुपर किंवा अरेवा, अर्धा किलो अरेवा आणि 250 ग्राम मोटार. तर हे 2 औषध मिक्स करून खतातून द्या, नाही तर ड्रिपमधनं द्या.
ड्रीप लावणं अत्यंत म्हणजे सोयीचं असते, तर ड्रिपचा वापर तुम्ही करायला पाहिजे ऊसामध्ये. तर हे ड्रिपच्या माध्यमातून किंवा खताच्या माध्यमातून देता येतं. त्याच्यानंतर हा एक प्रॉब्लेम आहे. आता हा काय आहे, पेऱ्यातलं अंतर कमी पडणे. पेऱ्यातलं अंतर कमी पडतं ना, तर त्याच्यासाठी म्हणून हे औषध आहे मॅक्सिल्ड. तर मॅक्सिल्डचा वापर करा अर्धा लिटर बाळ बांधणी करताना आणि अर्धा लिटर पक्की बांधणी करताना केलं तर ह्याच्या पेऱ्याचं अंतर वाढतं. तर 20 इंच 20 सेंटीमीटर 30 सेंटीमीटर असे पेरे पडतात. तर ते एक महत्त्वाचं आहे. तर हे होतं ऊसाबद्दल. आता ऊसामध्ये अजून काही प्रश्न असतील तर आपण चर्चा करू. माझा फोन नंबर आहे 911 22 90 100. तर त्याच्यावर तुमचे ऊसाचे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही शेअर करा. आम्ही त्याच्यावर 100% तुम्हाला सोल्युशन देऊ. त्या पद्धतीनं करू. कोणाला आमच्या पद्धतीनं ऊसाचे ट्रायल करायचे असतील, प्लॉट करायचे असतील तर त्यांनीसुद्धा सांगा, आम्ही त्यांना पूर्ण गाईड करू. कारण ऊस हे उत्पादन, ऊस म्हणजे एकदम सोपं पीक आहे. ऊसाला फुलं लागत नाही, फळंही लागत नाही, फक्त धांडा तेवढा करायचा असतो आणि त्याच्यात आपण पटायत आहे. आणि 100 टन काढायचा असतो तर 100 टन आम्ही काढायचा प्रयत्न करून राहिलो आणि ती टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करून राहिलो. तर आपण इथे खताचे डोस मी तुम्हाला सांगितले, मायकोरबद्दल सांगितलं, तणनाशक टायझोमबद्दल सांगितलं, मॅक्सिल्डबद्दल सांगितलं. तर तुम्ही ते समजून घेतलं. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद. देखिए ग्रीन टीवी यूट्यूब पर भी, बस सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं।